तर प्रवीण पाटील यांना मी आमंत्रित करतोय आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। तर नक्ष वॉरियर्स आपला एक्स्ट्रा प्लेयर प्लीज पाठवायचा आहे। पहिला चेंडू इथे जरूर सुंदररित्या पुन्हा एकदा सर्वांचं सुस्वागतम। बेलापूर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 आपण पाहतोय। सुंदर असं आणि पहिल्यांदाच यावर्षी डे नाईट फॉर्मॅटमध्ये सुंदर असं आयोजन रोहितदादा पाटील त्यानंतर कुंदनदादा म्हात्रे मिथुनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा रोहितदादांच्या माध्यमातून जरूर आयोजित केली जाते। पहिला दिवस आणि अतिशय उत्तम दर्जाचा क्रिकेट इथे मात्र चांगला फटका सजवलाय। देखना स्ट्रोक चेंडू फरार होईल, वन बाउन्स येतोय हा चौकार। ठिकाणी वितरित केला जातोय। आरपी ग्रुप अँड प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर प्रवीण पाटील आणि रोहनजी गंदे यांच्या माध्यमातून तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय जरूर घेतला गेलाय। शिवार्थी फायटर्स करंदर आपण पाहिलं चेतनदादा म्हात्रे सुंदर बाईट त्यांच्या माध्यमातून जरूर चांगला प्रयत्न आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात जरूर झाली गेली। आता मात्र सुंदर फटका लॉंग लेगच्या दिशेने फरार होत असताना आयकॉन प्लेयर आपण पाहतोय सिद्धू कोहलीच्या बॅटमधून हा येतोय बीपीएलचा षटकार। सिद्धू कोहली ऑन फायर पाहायला मिळाला। पुन्हा एकदा त्याच दिशेने स्लॉक स्वीप करायचा होता, चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत फरार झालाय। हा येतोय षटकारानंतर सिद्धू कोहलीच्या बॅटमधून चौकार। अतिशय सुंदररित्या गोलंदाजावर तुटून पडलाय। पहिले दोन सामने हारल्यानंतर इथे मात्र मैदानामध्ये दादागिरी प्रस्थापित करत असताना पाहायला मिळतोय नक्ष वॉरियर्स संघाचा कर्णधार सिद्धू कोहली। हा येतोय हा इनिंगचा दुसरा षटकार। सुंदर असं सुमधुर संगीत डीजी राहुल याच्या माध्यमातून जरूर सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं रोनक तांडेल माझ्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्यानंतर आत्माराम कोहली सर असतील, शशी मेहर अशी दोन पंच आपण पाहतोय। नवी मुंबई असो रायगड असो किंवा ठाणा असो तसेच दत्ता मेहर ही त्रिमूर्ती पंचांची मात्र आपण सद्यस्थिती बेलापूर प्रीमियर लीग साठी सज्ज झाली आहे आणि त्यांचं देखील त्यांच्या कार्याला आपण सलाम सोडून दिलाय। दुसऱ्या षटकासाठी ते मात्र गोलंदाज चेतन म्हात्रे स्वतः कर्णधार दाखल झालाय। पंचांचा इशारा अव्हांतर धावसंख्येत एकने भरणाऱ्या संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर तब्बल 22 या आकड्यावर जरून जाऊन पोहोचले आहे। पहिलं षटक नितेश टोळे
याच्यावर मात्र तुटून पडला सिद्धू. 2 षटकार 2 चौकार 1 सिंगल अशा एकूण 21 धावा आल्या. आता मात्र रिव्हर्स खेळलाय निलेश म्हात्रे, लिजेंड प्लेयर 40+ आयकॉन म्हणून दाखल झालाय आणि तो देखील त्याच्या मनगटातला जोर दाखवून देत असताना येतोय हा चौकार. सुंदर असा फटका जरूर 2 धावा. इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. वय वर्ष अगदी 40 ओलांडलं तरी देखील आपण चांगली धावगती आणि सातत्यपूर्ण क्रिकेटचा सराव इथे मात्र केला जातोय. प्रॅक्टिस मेन परफेक्ट असं म्हटलं जातं, तेच इथे मात्र दाखवत असताना निलेश म्हात्रे यांचा विचार केला तर आपण पाहतोय चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून चांगली साथ इथून मात्र लाभली जाते सिद्धू कोहली याला. आता मात्र फिरून खेळायचा होता परंतु लाईन पाहावी लागेल. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा अव्हांतरचा. या चुका इथून टाळाव्या लागतील. एका बाजूने विचार केला शिवार्थी फायटर सलगची 2 सामने जिंकलेत आणि नक्ष वॉरियर संघ हे मात्र 2 संघ सामने पराभूत झालेत. आता मात्र चांगला फटका, मिस टायमिंग आहे, झेलची संधी, जजमेंट पाहावं लागेल आणि चांगलं जजमेंट. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली, प्रज्योत पाटील याच्या हातामध्ये विसावलेला चेंडू देऊन जातोय. धक्का क्रमांक 1 निलेश म्हात्रे बॅक टू द डग आउट. आज आमचा बेलापूर प्रीमियर लीग झाला. शिवार्थी फायटर संघाचा ओनर ओमकार पाटील दादा आयला. शिवार्थी फायटर संघाचा ओनर ओमकार पाटील दादा आयला. BPL चषक आज आमचा बेलापूर प्रीमियर लीग झाला. शिवार्थी फायटर संघाचा ओनर ओमकार पाटील दादा आयला. दिस हर्षाचा नाव गावाचा गजवायला पुन्हा हो आला. दिस हर्षाचा नाव गावाचा गजवायला पुन्हा हो आला. हे बेलापूर गावचा प्रीमियर लीग गावाला पुन्हा हो आला. बेलापूर गावचा नक्कीच सुंदर संगीत. शिवार्थी फायटर्स आणि नक्ष वॉरियर्स या 2 संघांचा विचार केला तर अगदी पहिल्या पर्वापासून हे दोन्ही संघ या BPL मध्ये दाखल होणारे संघ आहेत. आणि एका बाजूने आपण पाहिलं शिवार्थी फायटर्स संघाचा संघ मालक ओमकारदादा पाटील, दुसऱ्या बाजूने नक्ष वॉरियर्स संघाचे संघ मालक आपण पाहतोय नागेश दादा पाटील. या दोन्ही संघ मालकांमध्ये लढत पाहायला मिळते. परंतु पाहावं लागेल, पहिला ब्रेक थ्रू जरूर दिलाय. पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू जवळजवळ या षटकातला हा 3रा आव्हांतर. 1 गडी बाद सद्यस्थिती आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 30 या आकड्यावर जाऊन पोचलाय तो नक्ष वॉरियर्स हा संघ. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 आव्हांतर, 1 चौकार, 1 दुहेरी, 1 विकेट अशी एकूणरित्या 3 चेंडू फेकले गेलेत आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. इथे मात्र चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक सिद्धू होता तिथे, दुसऱ्या धावेला कन्वर्ट केलंय आणि सहजरित्या दुसरी धाव देखील इथे मात्र कंप्लीट केली आहे. 2 सामने जरी पराभूत झालो असलो तरी देखील अजून आमच्यामध्ये जिंकण्याची हिंमत आहे. मागे काय झालं ते विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतोय नक्ष वॉरियर संघ. तेच हवंय. संघ मालकाने इथे मात्र आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठेवण्यासाठी इथे सज्ज झालेली ही टीम पाहायला मिळते. आणि फलंदाज सूरजचा टिपलाय जेल आणि संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द डगआउट.
आपण जर विचार केला, आपल्या नवी मुंबई असो, रायगड असो किंवा ठाणा असो, बऱ्याच प्रमाणात प्रीमियर लीग होतात, परंतु 2 बाईक आणि 6 सायकल हे मात्र प्रथम तास इथे मात्र बेलापूर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. मागच्या 2 वर्षीमध्ये बेधडक बेलापूर प्रीमियर लीग होती, परंतु आता डे नाईट फॉर्मॅटमध्ये चांगला उल्लेख राहुल शिरसाट यांच्या माध्यमातून ब्युटिफुल प्रीमियर लीग केला गेलाय. चेतन म्हात्रे, आता मात्र करण म्हात्रे हा स्ट्राईकला नवीन फलंदाज आलाय. इन ॲट नंबर 4 वर स्वतःवर नाराज झालाय. षटक क्रमांकाचं संपलंय दुसरं. 2 षटक अखेरीस तब्बल धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. कुणी कुठे जाऊ नका, पाहत रहा बेलापूर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. सुंदर असं सुमधुर संगीत राहुल डीजे. सद्यस्थिती आपण पाहिली तर आपल्या बेलापूर नगरीमध्ये जास्त मागणी असणारा हा डीजे मास्टर आपण पाहतोय. सुंदर गाणी वाजवण्याचा अतिशय प्रयत्न चांगला त्याचा पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध त्याच्या माध्यमातून जरूर केलं जाते. DPL देखील गाजवली, त्यानंतर आता BPL म्हणजे बेलापूर प्रीमियर लीग. पुन्हा एकदा सिद्धू याच्या बॅटमधून हा फटका सजवला गेला आणि इथे काय घडले आहे, चुकीला माफी नाही. झेल कुणाचा सोडलाय? सिद्धू कोहली ज्याने मैदानामध्ये आतिषबाजी केली, अतिशय महत्वाचा हा झेल होता. इथून जर धावा रोखता आल्या नाही शिवार्थी फायटर संघाला तर हा सोडलेला झेल मात्र लक्षात राहील. कारण एका बाजूने आपण विचार केला तर निलेश म्हात्रे बाद झालाय, सूरज बाद झालाय आणि आता जबाबदारी सिद्धू आणि करण. परंतु करण दादागिरी प्रस्थापित करत असताना थोडंसं एलिमिनेशन कमी आणि सिद्धू टोळे याच्या हातामध्ये हा झेल आणि संपलाय. करण मात्र याचा खेळ हदरा क्रमांक 3 नक्ष वॉरियर संघ 3 गडीबाद धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते ती 33. माध्यमातून पहिल्या चेंडूवर खर्च केली ती 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट बलकावले. तिसऱ्या षटकासाठी रोनक पाटील शिवार्थी फायटर्स या संघाकडून पाहायला मिळतोय. पहिले षटक नितेश टोळे तब्बल 21 धावा, परंतु त्यानंतर कर्णधारांनी स्वतःवर जबाबदारी घेतली. जरी 3 वाईट गेल 1 चौकार लागला, परंतु 2 महत्वाची विकेट त्या षटकामध्ये येत असताना 9 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं रोनक. यानंतरचा सामना मोरिया 11 आणि स्पर्श वॉरियर्स दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचा आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता आपण पाहिलं एका बाजूने विचार केला तर एक हाती किल्ला लढवला जातोय. किल्ला लढवत असताना इथे तुटून चालणार नाही हे मात्र लक्षात घेऊन फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय सिद्धू कोहली. 2 षटकार 2 चौकार हे अगदी पहिल्या षटकामध्ये आले होते, परंतु त्यानंतर संधी कमी प्रमाणात मिळाली आणि त्याचमुळे इथे धावा आतापर्यंत आहेत त्या 34. पुढे येऊन खेळलाय, क्लास दाखवलाय आणि चेंडू चाललाय. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल, आर पार सीमारेषी पलीकडे येतोय षटकार.
मी अजून मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्ष वॉरियर संघाला चिंता करण्याची गरज नाही हे दाखवून देतोय सिद्धू कोळी. 5वा चेंडू पुन्हा एकदा रोनक पाटील खोदून काढला इथून कार्पेटचा सहारा. आणि इथे काय घडलंय, संदीप म्हात्रेच्या हातामध्ये हा चेंडू, एक्सपिरियन्स खिलाडू आहे, इथून चूक होणार नाहीये. जी मागे चूक झाली त्याला मात्र झुगारून टिपलाय झेल. महत्वाची विकेट सलामीला आल्यानंतर 3 षटकार 2 चौकार आणि 1 सिंगल एकूण 27 धावसंख्येचं योगदान देऊन सिद्धू कोहली बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावर नक्ष वॉरियर जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद 40. फायटर संघाने दाखवून दिलंय की पहिल्या षटकामध्ये जरूर चुका झाल्या, परंतु त्या चुकांना झुगारून पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं गेलंय. नवीन फलंदाज ओमकार आलाय. 1 धाव कंप्लीट. या षटकाचा विचार केला रोनक पाटील 1 षटकार खाऊन देखील महत्वाचे 2 विकेट बळकावलेत. आणि इथे षटक क्रमांकाचे 3 संपुष्टात येत असताना संघ जाऊन पोचलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना 41 या आकड्यावर सुरुवात गोड जरूर झाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चेतन म्हात्रे यांचं कमबॅक 9 धावा 2 विकेट आणि त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून रोनक पाटील याने देखील खर्च केल्या 9 धावा 2 विकेट. नेक्स्ट मॅचसाठी पुन्हा एकदा कॉल असेल. मोरिया 11 आणि स्पर्श वॉरियर्स दोन्ही संघाचे संघ नायक आपण सज्ज राहायचं. याच दरम्यान आपण पाहतोय डेसले सर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील असेल BPLच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एकदा मी माझ्या संघासाठी माझ्यावर दाखवलेला विश्वास संघ नायकाने सार्थ ठरवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याच्यावर प्रहार केलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक धावतोय. 1 बाउन्स चेंडू अडवला गेलाय. फेकी पाहावी लागेल. इथे मात्र धोका पत्करलाय. धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. इथून नक्ष वॉरियर संघाला ओमकारच्या माध्यमातून लगावला जातोय 5वा हादरा. नवीन फलंदाज हिरम आलाय. संघर्षाची लढाई सुरुवात मात्र गोड झाली होती, परंतु शेवट इथे मात्र नक्ष वॉरियर संघाकडून गोड होताना दिसत नाहीये. सिद्धू कोळी आणि निलेश म्हात्रे यांनी जी सुरुवात केली होती, पाया जो रचला होता त्यावर कलश चढवत असताना थोडस फलंदाजी इथे मात्र ढासळली गेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 41, पहिल्या षटकामध्ये 21, त्यानंतर 9 चौथ्या षटकासाठी सिद्धू टोळे. इथे मात्र हेरम बॅटमधून देखील फटका सजवला गेलाय. नो मॅन्स लँड मधून चेंडू इथून मात्र ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स चेंडू अडवला गेला आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांनी धावफलकाला हलतं ठेवण्याचं काम 43 या आकड्यावर जरूर पोहोचवलं गेलं. 1 शॉट म्हणजेच एकच धाव, फक्त 42 धावा.
नक्कीच चतुर चाणाक्ष पंच आपल्याला पाहायला मिळते शशी मेहर सर, त्यानंतर आत्माराम कोळी सर, दत्ता मेहर सर. या तिन्ही पंचांचा विचार केला तर अगदी 40+ लिजन प्लेयर आहेत. उत्कृष्टरित्या खेळ मैदानामध्ये केला जातोय आणि इथे त्यांना जी कामगिरी बजावण्यासाठी इथे मात्र दाखल केलाय. क्लीन अँड नीट डिसिजन त्यांच्या माध्यमातून दिले गेले. आव्हांतर चेंडू, व्हाईट बॉलने धावसंख्येत 1 ने भरणा संघाची धावसंख्या 43. इथे मात्र चांगला फटका सजवला जरूर, उंची जास्त लांबी कमी आणि पुन्हा एकदा चेंडू विसावला गेलाय हातामध्ये. प्रज्योत पाटील याच्या माध्यमातून या इनिंग मधला हा दुसरा झेल टिपला गेला आणि हेरमला देखील परतीचा इशारा. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 6 गडी बाद 43. या स्पर्धेमध्ये बेलापूर प्रीमियर लीग या गाव प्रीमियर लीग मध्ये 2 बाईक आणि 6 सायकलचा पारितोषिक जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक आगळी वेगळी संकल्पना. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 45. 45 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. इथे मात्र जरूर भिरकवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडू फरार होत असताना अतिशय महत्वाच्या क्षणाला टार्गेट सेट करणारा हा येतोय षटकार. बाजूला स्पर्श वॉरियर्स आणि एका बाजूला आपण पाहतोय मोरिया 11. एका बाजूला कुंदनदादा म्हात्रे यांचा संघ असेल तर एका बाजूला राहुल पवार यांचा संघ असेल. टॉस करण्यासाठी विनंती असेल. डेसले सरांना विनंती असेल या टॉस साठी आपण जरूर या. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणि या बेलापूर नगरीमध्ये कोणत्याही ठिकाणी क्रिकेट स्पर्धा असू द्या तिथे मात्र त्यांचं योगदान जरूर असतं. एका बाजूला स्वप्नील ठाकूर, एका बाजूला संघमालक मोरिया 11 संघाचा राहुल पवार. स्पर्श वॉरियर्स विरुद्ध मोरिया 11. टॉस केला जातोय ढेसले साहेबांच्या शुभ हस्ते आणि कॉल इथे मात्र मोरिया 11 BPL बेलापूर प्रीमियर लीग स्वप्नील ठाकूर इथे मात्र टॉस जिंकतोय.
तर फिल्डिंगचा निर्णय असेल. एक सामना इथून मात्र स्पर्श वॉरियर संघ पराभूत झालाय आणि एक जिंकलाय. आता तिसऱ्या सामन्यामध्ये कोणती रणनीती असेल? आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू. रणनीती सेमच असेल की कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत स्वप्नील, मागच्या 2 वर्षी नक्ष वॉरियर्स संघाचा तू कर्णधार होतास, परंतु आता कुंदनदादा म्हात्रे आणि स्पर्श वॉरियर्स या संघाकडून कर्णधाराची भूमिका तुझ्यावर सोपवली आहे. त्याला सार्थ ठरत असताना आणि हे फॉर्मॅट डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण खेळ करतोय, एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि तुझ्यावर जी जबाबदारी दिली आहे संघ मालकाने त्याबद्दल काय म्हणशील? दोन्ही ओनर सेमच होते, सेमच आहेत. काय प्रॉब्लेम नाही, फक्त क्रिकेटच खेळणं आहे. आणि यावर्षी थोडे भव्य दिव्य आयोजन आहे, तर 100% देण्याचा प्रयत्न करू. 6 सायकल 2 बाईक, काय वाटते, बाईक की सायकल, काय आपल्या घरी नेण्याचं स्वप्न असेल? टुर्नामेंट जिंकणं जास्त इम्पॉर्टंट आहे. नक्कीच आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. कुणी कुठे जाऊ नका. बेलापूर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 हा सोहळा आपण पाहतोय. पुढच्या इनिंगला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. सामन्याला सुरुवात होते. 52 धावांचं टार्गेट आणि सामोरं जाण्यासाठी सलामीची जोडी इथून मात्र पाहायला मिळेल शिवार्थी फायटर्स या संघाकडून. चेतन म्हात्रे आणि त्याच्या समवेत नितेश सिद्धू टोले अशी जोडी पाहायला मिळते. आणि पहिल्याच चेंडूवर इथून इरादे स्पष्ट करणारा, सलगच्या 2 विजयानंतर तिसरं स्वप्न साकारण्यासाठी सज्ज झालेला चेतन म्हात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. बावन्न धावसंख्येचं टार्गेट जरूर सज्ज केल्याने टार्गेटला सामोरं जात असताना पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर काहीशी दुखापत. इथे मात्र कर्णधार आयकॉन प्लेयर चेतन म्हात्रेला जरूर पाहायला मिळते. स्क्रीनवर आपण पाहतोय मुख्य डाईस आमचा अतिथी कक्ष आणि बऱ्याच प्रमाणात अतिथी मात्र व्यासपीठावर जरूर आहेत.
पुन्हा एकदा सावरलाय हा चेंडू. चौकारानंतर चांगलं कमबॅक. एका बाजूला सिद्धू कोळी नक्ष वॉरियर संघाचा संघनायक आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चेतन म्हात्रे. एकाने गोलंदाजी चांगली केली तर एकाने फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये कोण कोणावर भारी पडेल त्यासाठी मात्र पहिल्या षटकाचा हा खेळ चालू आहे. पहिल्या चेंडूवर जरूर चेतन म्हात्रे चौकार ठोकला, त्यानंतर चांगलं कमबॅक सिद्धू कोळी याचं जरूर पाहायला मिळालं. 52 धावसंख्येचं लक्ष्य. आसमानी टोळा चेतन म्हात्रेच्या बॅट मधून आणि अंपायर बोला हा येतोय षटकार. तब्बल 3 चेंडू मध्ये धावा धावफलकावर लागल्यात. शिवार्थी फायटर संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावर. या पद्धतीची गोलंदाजी या फलंदाजासमोर केली तर मात्र आकाशाला गवसणी घालणारी फटकेबाजी जरूर पाहायला मिळेल. 2 सामने सलगचे जिंकल्यानंतर शिवार्थी फायटर संघाचा आत्मविश्वास वाढला असेल, तेच इथे प्रस्थापित केलंय. विजयाची हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळेल का? इथे मात्र काय घडलंय? सुंदर चेंडू आणि इथे भीमरसाठी चौकार जरूर आलाय, परंतु थर्ड अंपायर भीमरसाठी इथे मात्र मागणी जरूर पाहायला मिळते. पंचांचा विचार केला दत्ता मेहर सध्याच्या घडीला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. वय वर्ष 48. आत्मारामजी कोळी 52 आणि शशी मेहर 46 आणि ही फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे त्यामुळे फक्त मिळतील त्या 4 धावा आणि एकूण धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचली ती सद्यस्थिती शिवार्थी फायटर्स 2 चौकार 1 षटकार 1 डॉट बॉल 4 चेंडूंची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 14. चला चेंडूची पूर्तता जरूर करायची आहे. आमचे गुणलेखक रोनक तांडेल. अगदी वय वर्ष पाहिलं तर 19, परंतु सद्यस्थिती या हंगामामध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये भरपूर प्रमाणात मध्ये त्यांना मागणी आहे. नाईट टुर्नामेंट असो किंवा डे, शनिवार रविवार असला की रोनक तांडेल हा स्कोररच्या भूमिकेमध्ये असेल. आणि का नसावा? सुरेख असं गुणलेखन, चांगलं कॅल्क्युलेशन त्याच्या माध्यमातून. अगदी वय वर्ष 19. गुणलेखक हा कमी वयाचा आणि पंचांचा विचार केला शशी मेहर सर 46, आत्माराम कोळी 52 आणि दत्ता मेहर सर 48. अगदी अनुभवी असे पंच या बेलापूर प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता, परंतु एक धाव रोखली जाणार नाहीये. लेग बाईचा इशारा. धावसंख्येत 1 ने भरणा. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावर जरूर जाऊन पोचले आहे. आणि प्रथमतःचा सिद्धू टोळे हा मात्र या इनिंग मध्ये फलंदाजीसाठी येईल आणि पहिल्या षटकाचा हा शेवटचा चेंडू गोलंदाज सिद्धू कोळी. 52 धावांच्या लक्ष्याला सामोरं जात असताना हळूहळू का होईना पुढे जाण्याचं काम इथून मात्र शिवार्थी फायटर्स करतोय. आम्हाला तिसरा सामना जिंकायचा आहे सलगचा. पहिले 2 सामन्यामध्ये विजय संपादन केलाय, तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर पहिल्या विजयासाठी चाचपणी धडपड इथे मात्र सुरू आहे ती नक्ष वॉरियर संघाची. त्यांना देखील हवाय हा विजय, कारण आजच्या दिवसामध्ये हा पराभूत झाला तर मात्र तिसरा पराभूत होणारा सामना असेल नक्ष वॉरियर संघाकडून. परंतु विजयाच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं असेल. आपल्या संघ मालकाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरण्यासाठी इथे मात्र 11 खेळाडूंचा प्रयत्न जरूर करावा लागेल. इथे मात्र कार्पेटचा सहारा, चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र कव्हरच्या दिशेने पाहायला मिळालं. आणि इथून पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 16, येणारे 18 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता.
क्षेत्ररक्षणाखाली रोहितदादा पाटील यांचे भव्य दिव्य असं आयोजन, तब्बल 2 बाईक आणि 6 सायकल प्रथम तास नवी मुंबईमध्ये या प्रीमियर लीग, गाव प्रीमियर लीग मध्ये जरूर बेलापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा पर्व क्रमांक 3 2025 दुसऱ्या षटकासाठी एकमेव असा गोलंदाज ज्याच्याकडे अनुभव आहे निलेश म्हात्रे, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. नो मॅन्स लँड मधून चेंडू चाललाय, तिथून क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं पाहायला मिळते आणि मिळते ती फक्त एकच धाव. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. दुसऱ्या बाजूने विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 21 आल्या होत्या. त्या अनुषंगाने सडेतोड उत्तर देत असताना शिवार्थी फायटर्स जरूर 16 या आकड्यावर पोहोचला गेला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. आता मात्र चेतन मात्र स्ट्राईकला आहे. त्याच्या बॅटमधून तडाखे पाहायला मिळाले. इथून मात्र चेंडू वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिसफील्ड पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय, फेकी चुकीची आणि त्याच कारणामुळे एकीला कन्वर्ट केलं दुसऱ्या धावेमध्ये. म्हणूनच म्हटलं जातं की फलंदाजी करत असताना चेंडू कुठे गेला यावर बारकाईने लक्ष फलंदाजाचं आणि त्याला साथ देणाऱ्या नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाचं जरूर असावं, कारण कोणत्याही क्षणाला चेंडू हातामधून निसटला जातो आणि एकीला दुसरेमध्ये कन्वर्ट करण्याची संधी, दुसरीला तिसऱ्यामध्ये करण्याची संधी येत असते. तेच इथे जाणलं आणि दोन्ही सलामीवीरांनी एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या धावफलकावर 19. इथे मात्र चेंडू हवेमध्ये झेलची संधी, परंतु पुन्हा एकदा इथे प्रयत्न झाला नाही आणि 2 धावा तिसरीचा प्रयत्न, परंतु चेतन म्हात्रे यांनी सिद्धूला रोखलंय आणि 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर तब्बल 21 धावा धावफलकावर. 15 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. अनुभवी खेळाडू आहे निलेश म्हात्रे, ज्यांच्यावर जबाबदारी आणि निलेश म्हात्रे यांचा विचार केला जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु काय घडलंय, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू फरार झालाय. धरणी मातेला गुदगुल्या करत असताना चेंडूची अडवणी सीमारेषेलगत झाली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, चित्याच्या चपलाईने हे दोन्ही फलंदाज जरूर फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. धावगती प्राप्त करत असताना आम्ही जरी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असलो, परंतु एकही चूक आम्हाला महागात ठरेल हा मात्र हे दोन्ही फलंदाज सांगू देत आहेत आणि तेच मात्र जशी संधी मिळते तशा मात्र धावा लुटण्याचं काम जरूर केलं गेलंय. या चेंडूवर 3 धावा, एकूण धावसंख्या धावफलकावर 24. 14 चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. सलामीला येत असताना जर पाहिलं एका बाजूने चेतन मात्र डाव सावरतोय, दुसऱ्या बाजूने चांगली साथ सिद्धू टोलियाची जरूर पाहायला मिळते. परंतु ही साथ जर शेवटपर्यंत दिली सहज आणि सोपा शिवार्थी फायटर्सचा सामना घेऊन जाईल, परंतु नक्ष वॉरियर संघ थांबून चालणार नाहीये. विकेटचं पतन घ्यावं लागेल. चेंडू हवेमध्ये आणि पाहता पाहता चांगला प्रयत्न झालाय. करण मागच्या सामन्यामध्ये जरूर दुखापतग्रस्त होता, तरी देखील खेळण्याची जिद्द, खेळण्याची चिकाटी करण म्हात्रे जरूर दाखवून देत असताना पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या इथे वाचवल्या गेल्या त्या आपल्या संघासाठी अति महत्वाच्या. 3 धावा वाचवल्यात करण म्हात्रे. शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये तब्बल आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्यात. कमबॅक म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी या धावसंख्येला आळा घालायचा होता आणि कमी प्रमाणात धावसंख्या म्हणजेच एखादाही मोठा फटका इथे खेळू दिला नाहीये. परंतु अजूनही शेवटचं चेंडू शिल्लक आहे, काही घडू शकतं. 13.50 ची सरासरी इथून मात्र आतापर्यंत गाठली आहे. फटका सजवलाय, जाईल नो मॅन्स लँड मधून येतोय चेतन म्हात्रेच्या बॅट मधून. या इनिंगचा हा देखना स्ट्रोक, तिसरा चौकार. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते एकूण 29. येणारे 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता.
कुणी कुठे जाऊ नका, पाहत रहा बेलापूर प्रीमियर लीग 2025. वातावरण पाहायला मिळतं बेलापूर प्रीमियर लीग. जरी आपण सामने पराभूत झालो असलो तरी ही स्पर्धा आपल्या गावची आहे, गावच्या नावाची आहे आणि कुंदनदादांच्या मार्गदर्शनाखाली रोहितदादा पाटील यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आता प्रामाणिक प्रयत्न 2 बाईक 6 सायकल समीकरण शिवार्थी फायटर्स आणि नक्ष वॉरियर्स 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता, जवळजवळ 11.50 ची सरासरी. इथून मात्र गाठावी लागेल येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये शिवार्थी फायटर्स संघाला. उद्याच्या दिवसाचा विचार केला तर ठीक 3 वाजता आपल्याला इथे सामने चालू करायचे आहेत. त्यासाठी चेंडू हवेमध्ये फरार झालाय. रात्रीच्या अंधारामध्ये फ्लाइंग होत असताना चेंडू चाललाय सीमारेषी पलीकडे येतोय. फलंदाज सिद्धू याच्या बॅटमधून हा षटकार. अकरा चेंडू 17 धावांची आवश्यकता. महत्वाची अनाउन्समेंट उद्याच्या दिवसासाठी पहिला सामना नक्ष वॉरियर्स आणि जय श्रीराम 2:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे. 2:45 वाजता टॉस आणि 3 वाजता सामना खेळवला जाईल. जर कोणता संघनायक उपस्थित नसेल आणि जर दुसरा संघनायक उपस्थित असेल तर त्या संघाला टॉस विन दिलं जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. नक्ष वॉरियर्स आणि जय श्रीराम उद्याच्या दिवसातला पहिला सामना ठीक 3 वाजता आपल्याला चालू करायचा आहे. 2:30 वाजता रिपोर्टिंग टाइम, 2:45 वाजता टॉस आणि 3 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. याची दखल दोन्ही संघाच्या संघनायकांनी. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून फरार झालाय. येतोय हा चौकार. कडे इथे मात्र प्रस्थान सुरू होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्यांदा सुरुवात केली चेतन म्हात्रेंनी, परंतु ज्या धावसंख्येचा पाया रचला गेला त्यावर धावसंख्येने कलश चढवण्यासाठी सिद्धू टोले देखील मागे हटत नाहीये. षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आतापर्यंत तब्बल 45. यांच्याकडून 500 असतील, परंतु स्ट्राईक वर येणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्या बाजूने विचार केला तर सिद्धू टोले ऑन फायर पाहायला मिळतोय. कारण 52 धावेंचं लक्ष आणि धावसंख्या धावफलकावर 45 आणि आता 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. जर पहिल्या 2 षटकामध्ये हा पारितोषिक लगवला असता तर कुठेतरी पारितोषिक पटकावलं असतं.
परंतु एकही गडी बाद झाला नाहीये. आणि इथे काय घडलंय, झेलची संधी यष्ट्यांच्या पाठीमागे होती परंतु झेल सोडलाय. ज्या फलंदाजाने 2 षटकार 1 चौकार ठोकला त्याला इथे सुवर्ण संधी. 7 चेंडू 7 धावा, एखादी विकेट इथे बलकवली तर पुन्हा एकदा कमबॅक आणि तेच प्रयत्न करावे लागतील या शेवटच्या चेंडूवर. गोलंदाज सूरज. आता मात्र शेवटचा चेंडू देखील आलाय डॉट बॉल. म्हणजेच काय तर शेवटच्या 6 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 7 धावेंची. कोणी कुठे जाऊ नका. या सामन्याचा रंगतदार अवस्था. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये शिवार्थी फायटर्स संघाला तिसरा विजय संपादन करण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल तर दुसऱ्या बाजूने त्या 7 धावा डिफेन्स करण्यासाठी पहिला विजय संपादन करण्यासाठी नक्ष वॉरियर्सला देखील प्रयत्न करावे लागतील. यस DJ राहुल. सामने येत असताना जरूर पाहायला मिळतात. हेच आहे बेलापूर प्रीमियर लीग. हाच तो सत्य. याने शेवटच्या क्षणापर्यंत मागचा सामना नेला होता. नक्कीच आमचे पंच दत्तदादा देखील सांगतायत की प्रत्येक सामना 4 षटकांचा झालाय. त्यांना अपेक्षा असते की लवकर चेसिंग व्हावं जेणेकरून वेळ जरूर वाचवला जाईल परंतु त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. 6 चेंडू 7 धावा. गोलंदाजच्या मार्कवर सत्यम. पहिला चेंडू इथे मात्र कार्पेटचा सहारा फिरून चेंडू मारलाय लॉंग लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी मात्र सहजरित्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कंप्लीट झाल्या त्या 2 धावा. म्हणजेच काय तर पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आता मात्र भरपूर खुश असतील ओमकारदादा पाटील. शिवार्थी फायटर्स हा संघ त्यांनी प्रस्थापित केलाय. दुसऱ्या बाजूने नक्ष वॉरियर्स नागेशदादा पाटील यांचा संघ देखील आपण पाहतोय. थोडीशी निराशा जरूर असेल परंतु चुकीला माफी नाही आणि चेंडू चाललाय. येतोय हा विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा चौकार. ढासळलेला पाहायला मिळतोय नक्ष वॉरियर संघाचा. कारण इथे क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं परंतु तसं काही घडलं नाहीये. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता आणि इथे अव्हांतरच्या माध्यमातून विजय संपादन केले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिवार्थी फायटर्स विजयाचे हॅट्रिक. चेतन दादा म्हात्रे, संदीप दादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळ जरूर साकारत असताना या पहिल्या दिवसामध्ये विजयाचे हॅट्रिक संपादन करणारा पहिला संघ या बेलापूर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये. आणि या सामन्याचा हिरो जरूर आपण घोषित करू. रोनक तांडेल आमच्यापर्यंत पोहोचवतील नो डाऊट. ज्याने गोलंदाजी करत असताना घेतले 2 विकेट, खर्च केल्या 9 धावा परंतु फलंदाजी करत असताना तो आला, तो थांबला नाही आणि त्याच्या माध्यमातून कर्णधाराला साजेशी अशी